मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शहांनी महाविकास आघाडीवरती जोरदार टीका केलेली आहे। शरद पवार सत्तेमध्ये आल्यावरच मराठा आरक्षण जातं अशी टीका देखील शहांनी केली आहे। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं आणि त्यावेळी भाजपनंच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं असं शहांनी सांगितलंय। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर पुन्हा भाजपचंच सरकार हवं असंही शहा म्हणाले। आज पवार साहब को कहने आया हूं, दूर से मेरा एक निरीक्षण है, मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूं। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है। मेरी बात ध्यान से सुनना, बाद में ताली लगाना। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है, और जब जब शरद पवार की सरकार आती है, मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी पढ़ भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।